हा आहे मित्रांनो आपला केळीचा प्लॉट. नमस्कार मित्रांनो, मी आता सध्या आमच्या गावात माझे परम मित्र उमेश बाया खंडागळे यांच्या केळीच्या प्लॉटला भेट द्यायला आलतो. तर आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधणार आहोत. तर बघू त्यांची मुलाखत एक छोटीशी. तर भैया, तुम्हाला केळी लागवड करण्याची म्हणजे युक्ती कशी सुचली? ह्याच्या अगोदर आमच्या वडिलांनी खूप दिवसापूर्वी केळी केलेली होती. नंतर आता सध्या कसं आहे, माझ्या एका मित्राने सजेशन केलं. मी घरच्यांना म्हणलं तर केळी लावायचं सगळ्यांनी मिळून ठरवल्याच्या नंतर आम्ही हे रोपटे मागवले नांदेडवरून मागवल्यामुळे कसं झालं, रोपट्यांची क्वालिटी काय एवढी खास नाही वाटली. पण हे फर्स्ट टाइम असल्यामुळे आपण हे जे प्लॉट लावलेला आहे आपला पूर्णपणे 6 महिन्यात प्लॉटची पेन सुरू झालेली आहे. आता आपल्या प्लॉटला रनिंग चालू आहे 8वा महिना चालू असल्याने आपला आणखी 1 महिन्यात हार्वेस्टिंगला येणार आहे माल. अच्छा. आणि हे म्हणजे तुम्हाला केळी लागवड करण्यासाठी म्हणजे एक रोप किती रुपयाला पडलं? आपल्याला पडलं तरी बी आपण ते रोप तिकडून गड्डा मागवल्यामुळे आपल्याला 7 रुपयाला गड्डा पडला. लावण्यासकट ते 8-9 रुपयापर्यंत गेलेला आहे. अच्छा. एका एकरामध्ये सध्या किती झाडं लावलेत केळीचे? आपले 6 बाय 5 वर लावल्यामुळे आपले बसले तरी 1700 झाडे एका एकर मध्ये बसलेले आहे. अच्छा. आता हा किती एकरचा प्लॉट आहे तुमचा? हे आपला 2 एकरचा प्लॉट आहे. 3500 झाडे आपल्या प्लॉट मध्ये. अच्छा. आणि लागवडीपासून फवारणी वगैरे खत कसं नियोजन केलं त्याचं? आता ते नियोजन कसं झालं, आपल्याला स्टार्टिंगला एवढे ड्रिपवर केलेली नव्हती. आपल्या वडिलांनी त्यांनी केलेली होती पहिली एकदम जुन्या पद्धतीने केळी दांडावरली. आता आपण कसं आहे, एकदम नवीन असल्यामुळं थोडं सजेशन घेऊन त्याचं मित्राचं कोणाचं सजेशन घेऊन आपली तरी बी लोकांपेक्षा आपले प्लॉट मध्ये मला असं वाटतंय की कमी दिवसात आपला प्लॉट चांगला आलाय. आणि नेक्स्ट टाइम अजून काहीतरी थोडं नवीन करून बघूत आपण. फवारणी वगैरे कसं, किती फवारणी केल्या आतापर्यंत? आपण एकही फवारणी घेतलेली नाहीये केळीला. आणि ड्रिप? हा, ड्रिपनं खत भरपूर दिलेले आहेत. त्याच्यासाठी आपण भेसळ डोस पण 2 दिलेले आहेत केळीला. अच्छा. आणि हे ठिबक वर सोपं जाते केळी का अशी पाण्यावर? केळी जर करायचीच असेल कोणा नवीन शेतकऱ्याला तर त्याने ठिबक वरच करावं. मला असं 1-2 सजेशन दिलं होतं, तर त्यांचं खरंच आहे. केळी जर करायची असेल तर ठिबक वरच करायला पाहिजे. कारण कसं आहे, एकदा मोटर लावली की पूर्णपणे प्लॉट मध्ये पाणी जाते. अच्छा. आणि सध्या आता तुम्हाला खर्चापासून उत्पन्नाची अपेक्षा काय आहे? आता उत्पन्नाची अपेक्षा, शेतकरी असल्यामुळे उत्पन्नाची अपेक्षा काय पकडायची नाही. तरी पण आपला एक अंदाजे आपल्याला 6-1 लाखापर्यंत प्लॉट मध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे, कमीत कमी. ठीक आहे. आणि इथून पुढं तुम्ही जे केळी करणार मित्र आहेत किंवा जे पण व्यक्ती आहेत त्यांना काय तुम्ही सजेस्ट करणार? केळी एकदम चांगलं उत्पन्न आहे आणि केळी लावायलाच पाहिजे. अच्छा. पाणी जर असेल तर केळी लावायलाच पाहिजे. केळी लावण्याबद्दल काही अडचण नाही. धन्यवाद भैया, तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढून दिल्याबद्दल. नमस्कार.